वावायची मजा ही खरी परिस्थिती आहे ड्रायव्हरची. सकाळी 3:30ला सुटलोय, दिवसभर काम. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. मॉर्निंगचे 3:45 वाजलेत. आत्ता आम्ही सुटलो कामावरून. ड्रायव्हरची जीवन, सर्वांना वाटतं ड्रायव्हर आहे, दिवसभर आराम, गाडी चालवायची मजा ही खरी परिस्थिती आहे ड्रायव्हरची. सकाळी 3:30ला सुटलोय, दिवसभर काम. ड्रायव्हर बनणं सोपं नाही आहे. ड्रायव्हरला खूप परिश्रम आहे. मेहनत सगळ्यात कामात आहे. कष्ट करत राहायचं, यश नक्की मिळेल. सुरू करूया आजचा ब्लॉग. मॉर्निंगची फर्स्ट ट्रेनचं तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर करून दाखवूया कसं वाटतं आणि खार स्टेशनमध्ये सकाळी कसं असतं वातावरण. चला भेटूया खार स्टेशन. मित्रांनो, खार स्टेशन कसं आहे, एकदम सुपर व्ह्यू. असं वाटतं ना कुठलं बाहेरचं स्टेशन आहे. आणि हे बिचारे आपले ज्यांना घर नाही आहे ते एक कॉफीवाला आहे. आपण कॉफी घेऊया. आणि बघा बिचारे दुकानवाले सकाळी 3:45 वाजता तयारी करतो बिझनेसची. प्रत्येकाच्या जीवनात कष्ट आहे. कॉफी घेऊया आणि आपण पहिल्या ट्रेनला जाऊया. एक कॉफी दो ना. मेकिंग कॉफी मॉर्निंग. पहाटे कॉफी प्यायला सर्वांनाच मजा येते. वाव, सुपर. भेटूया पुढे. मी तर कॉफी संपवतो. मित्रांनो, या दादांकडून कॉफी घेतली. थँक्यू. प्रत्येकाला थँक्यू बोललं ना की छान वाटतं. कोणालाही थँक्यू किंवा काही गोष्टीचं त्यांचं असेल चूक झाली तर सॉरी, समोरच्याला मान दिल्यासारखा वाटतो, तो गरजेचा आहे. भेटूया पुढे. आता एक्सिलेटर चालू आहे का बघूया. खूप छान केलं. त्याच्यामुळे ना थकायला होत नाही. बघा माझ्या मागे एक दादा किती लगेज घेऊन येतो. छान केलं. त्याच्यामुळे थोडं धाप लागत नाही, थकल्यासारखं होत नाही. भेटूया वरती सुद्धा. पूर्ण काया चेंज झाली आहे. पूर्वीचं खार स्टेशन आत्ताचं खार स्टेशन जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो, जमीन आसमानचा. तिकीट काउंटर. मला फॅन दाखवतो. फॅन पहिला जेव्हा फिरतो ना, पूर्ण जेवढा फॅन आहे तेवढ्या जागेमध्ये पूर्ण थंड वाटतं. पूर्ण गार करून टाकतो वातावरण. चला आता ट्रेनची वाट बघूया, जाऊया प्लॅटफॉर्मला. तर मित्रांनो, आता आपल्याला ट्रेन नाही आहे. आपल्याला पहिली ट्रेन नाही आहे. म्हणजे पहिली ट्रेन आहे पण बोरिवली आहे. आपल्याला जायचं आहे विरार. तुम्ही पाहू शकता, इंडिकेटर दिसत असेल तर. इंडिकेटर दिसत नाही, थोडस हे होतं. मग दाखवतो मी. जेवढा दिसला तेवढा. 4:09 गाडी आहे. 7 मिनिटं आहे अजून.
ती पकडून आम्हाला जायचं आहे अंधेरीला आणि अंधेरीवरून 4:25ची पकडायची विरार. हा बघा माझ्या मागचा ॲक्सिलेटर सुद्धा चालू आहे. हे खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे आधी हे फॉरेनला होतं, आता इंडियात आहे. जे वयस्कर आहेत, दिव्यांग आहेत, आजारी आहेत, त्यांना सोयीस्कर आहे. खूप छान आहे. असे प्लॅटफॉर्म अजून डेव्हलप झाले पाहिजे. तर आपण कारमधून आता भेटूया अंधेरीसाठी. ट्रेन आल्यावर आपल्याला विंडो सीट आणि मग परत अंधेरीला उतरून आपली 4:25ची विरार. अंधेरीला उतरून आपल्याला आपली विरार गाडी पकडायची आहे. चला मग. मित्रांनो फायनली आपली विरारचे फर्स्ट ट्रेन मॉर्निंगचे 4:25चे 6 मिनिटं आहेत अजून. भेटूया, बसूया, सीट धरूया आणि घरी पळूया. पहिल्या ट्रेनमध्ये सुद्धा बसायला जागा नाही आहे. समाजिक जागा भेटली. फायनली भेटली सीट. तर मित्रांनो आपली गाडी आता निघाली. मॉर्निंगला आपली गाडी आता ट्रेन भरलेली आहे. विरारच्या दिशेने निघाली आहे. सकाळ सकाळी किती लोक आहेत गाडीमध्ये बघू शकता तुम्ही. आता वाजले सकाळचे 4:25 आणि पुढे बघूया आता अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं. तर आता बघा एकदा कोपऱ्यावरती आईची गाडीचा फायनली आपण पोहोचतोय आता विरार. मॉर्निंग वेळच बघा मित्रांनो, सकाळ सकाळी केवढी लोक आहेत मुंबईला जायला. पहिली डहाणू लोकल गुजरातहून आणलेली आहे. प्लॅटफॉर्म अँड फायनली आपण पोचलो विरारला. 5:35 झाले. गाडी अगदी आहे 1 नंबरच्या पार्किंगमध्ये. ब्लॉगमध्ये असं काही देण्यासारखं खास नव्हतं, फक्त कनेक्टिव्हिटी होती तुमची माझी. आणि सकाळच्या पहिल्या ट्रेनला किती गर्दी असते मुंबईहून इकडे यायला. आणि पहिलं सकाळी किती जास्त ते दाखवलं. थोडं कॉफी वगैरे पिलो, ते सॉस तुम्हाला दाखवलं. मेन मोटिव्ह होता तुमच्याशी कनेक्ट राहणं. आपण आता आपली गाडी घेऊन कधी जायचं आहे तर आधी बघूया. अजून एक तुम्हाला प्लेस सांगतो. जर कधी विरारला असाल आणि सकाळी तुम्हाला भूक लागली तर सकाळ सकाळी 5-5:30 वाजल्यापासून तो अण्णा तयार असतो. इडली मेंदूवडा गरम गरम जागेवर काढून देतो. बघूया चालू आहे का. बघा सकाळ सकाळी किती गर्दी आहे. आहे ना. मित्रांनो पाहिलं सकाळ सकाळी सुद्धा लोक किती गर्दी असते अण्णाच्या इथे. गणपतीत तर 3 वाजल्यापासून येतो. खूप टेस्टी असतं इथं. तुम्हाला कधी भूक वगैरे लागली 100% इथे व्हिजिट करा. 5 वाजल्यानंतर चालू असतं आणि खूप छान असतं. तर मी नाश्ता करतो मग नंतर कनेक्ट करतो. आता झालाय पार्सलही घेतलाय मीसाठी. आणि आता बघूया आमच्या घरातले कुठले कसं काय आणि भेटूया तुम्हाला. कनेक्ट राहूया नंतर. मित्रांनो फायनली आलो घरी. नीलमच्या आता शाळेत जायची गडबड चालू आहे त्याची, त्यामुळे तुम्हाला काही तो त्याला दाखवू शकत नाही. आणि मला सुद्धा झोप येते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग. सुरुवात आहे
एवढं काही इंटरेस्टिंग तुम्हाला कदाचित नसेल वाटलं किंवा वाटलं असेल, जे पण असेल ते कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.